नमस्कार, मी दिया झाटे, ठाणे जीवनदीप या वृत्तवाहिनीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपल्या महाविद्यालयामध्ये पदवी प्रदान कार्यक्रम समारंभ आयोजित केला होता आणि या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले रवींद्र शिसवे सर आज आपल्यासोबत आहेत, जे स्वतः एक डॉक्टरेट आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि IPS अधिकारी सुद्धा आहेत. सर, आजच्या या कार्यक्रम प्रसंगी तुम्ही युवकांना काय मार्गदर्शन कराल आणि शिवाय त्यांनी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी कुठल्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे? आणि आत्ता जस्ट बोलताना तुम्ही सातत्याचा उल्लेख केला, पण अनेकदा काय होतं की अपयश आलं की निगेटिव्ह थॉट्स यायला सुरुवात होते आणि माणसाचं खच्चीकरण व्हायला सुरुवात होतं, तर त्यातून स्वतःला कसं उभारावं, काय सांग? प्रथमतः आज बऱ्याच दिवसांनी मी जीवनदीप संस्थेमध्ये येथील कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या पदवी प्रदान समारंभासाठी आलो आणि आल्यानंतर पुन्हा एकदा मला होम कमिंगची भावना अनुभवायला मिळाली आणि त्यामुळे मी इथे विद्यार्थ्यांशी पदवी प्रदान समारंभामध्ये तर बोललोच. त्याच्यानंतर इथले अनेक विद्यार्थी जे आहेत की जे UPSC MPSC किंवा इतर परीक्षांची तयारी करतात, तर त्यांच्याशी सुद्धा बराच वेळ मी आता ही अनौपचारिक चर्चा करत होतो. माझ्या भागातील ही मुलं आहेत आणि त्यांच्याशी तो संवाद साधून त्यांचं मनोबल उंचावणं हे मला माझं कर्तव्य वाटतं, त्याच्यामुळे मी ते करत होतो. आता तुम्ही मला विचारलं की युवकांना काय संदेश, तर मला असं वाटतं की सगळीकडे आपण नेहमी हे बोलतोच की कोणतं यश मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला परिश्रम घ्यावे लागतील, त्याच्यामध्ये सातत्य टिकवावं लागेल. आणि याबरोबरीनं मी मात्र म्हणजे याला तर काही कोणताही अल्टरनेटिव्ह नाही आहे, पर्याय नाही की परिश्रमाशिवाय यश मिळणार नाही, शॉर्टकट तर नाहीच आहे. पण मी या ठिकाणी एक जाणीवपूर्वक 2 मुद्दे सांगण्याचा प्रयत्न आज केला आणि तो तुमच्या माध्यमातून सुद्धा इतर युवकांपर्यंत मला सांगायला आवडेल. तो म्हणजे मानवी मूल्ये जी आहेत, म्हणजे भावना, म्हणजे भीतीची भावना असेल, चिंतेची भावना असेल, आनंदाची असेल, दुःखाची असेल, ईर्षेची असेल, धुंदीची असेल, या भावना आपल्या मनात येणं हे माणसाचं व्यवस्थित लक्षण आहे. माणूस हा मशीनपासून वेगळा का आहे? कारण माणसाला हृदय आहे, हृदयाला भावना आहे. आता या भावनांना तुम्ही कशा पद्धतीने घेता, आणि मी याला भावनिक बुद्ध्या म्हणजे भावनांक असं म्हणतो. आपण बऱ्याचदा इंटेलिजंट क्वोशंट म्हणजे IQ हा शब्द वापरतो, त्याच्याऐवजी भावनांक, की एखाद्या गोष्टीच्या करता माझी प्रतिक्रिया कशी आहे. समजा एखादी परीक्षा असेल, त्या परीक्षेमध्ये चुकून मला कमी मार्क मिळाले, तर ज्याचा पॉझिटिव्ह भावनांक असतो तो काय विचार करतो की आज माझं काय चुकलं, मला बरं झालं, तर मला माहीत पडलं, मी पुढच्या वेळेस अधिक मेहनत करेन. पण जर तिथे जर निगेटिव्ह भावनांक असेल तर काय करेल की तो खचून जाईल आणि तिथूनच माघार घेईल. एखाद्याला खूप चांगले मिळाले तर कदाचित तो जर समजा निगेटिव्ह भावनांकाचा असेल तर त्याच्या डोक्यात ते यश जाईल आणि तो पुढे मेहनत करायचं थांबवेल की मी हुशारच आहे, मला मार्क मिळतातच आहेत. आणि तो जर पॉझिटिव्ह भावनांकाचा असेल तर तो विचार करेल की नाही, मला हे मार्क मिळालेत, सगळ्यांनी माझं कौतुक केलं आहे, माझ्या आईवडिलांना माझा अभिमान वाटला आहे, मला त्यांच्या अपेक्षांना आकांक्षांना खरं उतरायचं आहे आणि म्हणून मी माझी अधिक मेहनत करेन. तर ही जी भावनांक जो आहे हा सकारात्मक असणं आणि जे आपल्या आई असेल, आपले वडील असेल, त्यांच्याबरोबर जे आपलं नातं असतं, या नात्या आपण हे फक्त बोलण्यापुरतं भाषणापुरतं असता कामा नये. म्हणजे आईची आपल्यावरची माया, आईने आपल्यासाठी केलेले काबाड कष्ट, वडील आपल्यासाठी करलेले काबाड कष्ट हे कृतीत उतरले पाहिजे. कृतीत उतरण्याच्या आधी ते भावनांमध्ये उतरले पाहिजे. आणि मी आज युवकांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की माणूस मशीनपासून वेगळा आहे आणि मशीनला भावना नसतात, माणसाला भावना असतात. फक्त त्या भावनांना आपण कशा पद्धतीने वापरतो की त्या भावनेतून म्हणजे आपण आतून त्याला वेदना असं म्हणतात की जी वेदना हृदयाची तार छेडते ती वेदना म्हणजे संवेदना, जी सकारात्मकतेकडे घेऊन जाते ती वेदना म्हणजे संवेदना, जी हृदयाची तार छेडते ती वेदना म्हणजे संवेदना. तर आपल्याला आजूबाजूला दुःख असेल तर त्या दुःखातून आपल्याकडून ही संवेदना निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे दुःखात सुद्धा काहीतरी चांगलं निर्माण करण्याची, वेदनेतही काहीतरी चांगलं निर्माण करण्याची शक्ती आहे. तर माझा इथल्या युवकांना हा संदेश राहील की कदाचित पुणे मुंबईसारख्या सुविधा आपल्याकडे नसतील, पुणे मुंबईमध्ये समजा जे लोक जॉब निमित्ताने गेलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी असलेली सिक्युरिटी इथे नसेल, या ठिकाणी आपण शेतीवरतीच अवलंबून असू, आपल्याला कदाचित असं वाटेल की अभाव आहे आणि त्या अभावाच्या जगण्यातनं आपल्यामध्ये नकारात्मकता येण्यापेक्षा ती सकारात्मकता, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द यायला पाहिजे.
तर ही भावनांक. आणि दुसरा एक मुद्दा मी आज सांगायचा प्रयत्न केला तो पुन्हा की मन जे आहे की मी माझ्या मोबाईलला जर समजा तो डिस्चार्ज झाला तर मी कुठल्या तरी कॅरेक्टरला लावतो आणि चार्जिंग करतो. माणसानं स्वतःला चार्ज कसं करावं? माणसाने स्वतःला चार्ज करण्यासाठी त्याला आजूबाजूला ज्या गोष्टी असतात तिथून आहे. आणि धुंदी ही गोष्ट जी आहे ही मूल्यांमधनं येते. मी मूल्य म्हणजे मी प्रामाणिक आहे, माझ्या बाबतीत चांगलंच घडेल, ही श्रद्धा ही सुद्धा धुंदी देऊ शकते. मी कधीही कॉपी करत नाही, मी मेहनत करतो आणि मग मार्ग मिळवतो. ही ही जे मूल्य आहे तिथे. आणि मग मी प्रामाणिकपणे काम करणार आहे, मी चुकीच्या मार्गाने करणार नाही याबद्दलचा. कारण आपण देशामध्ये आपण सगळीकडे दुसऱ्याला नाव ठेवणार असू, भ्रष्टाचार वाढलाय. मी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. आज मी युवकांना सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही पासपोर्ट काढायला जाल, तुम्ही लायसन्स काढायला जाल, त्यावेळेला तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा की मी चुकीच्या मार्गाने नाही करणार आहे, मी योग्य मार्गाने हे करेन. ह्या गोष्टींचा जो आग्रह आपण धरतो, नैतिक मूल्यांचा आग्रह, त्या आग्रहातून आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेतून एक आनंद मिळतो. त्या आनंदाला मी धुंदी म्हणतो. तर ह्या गोष्टीवरती कुठल्याही विशिष्ट प्रभागाचा, विभागाचा, भूभागाचा कॉपीराईट नाही आहे. हा कुणालाही आहे. म्हणजे एखाद्या इथल्या सगळ्यात इंटिरियरचं गाव असेल त्या गावातल्या मुलाला सुद्धा आपले आईवडील, ते आईवडील आपल्यासाठी कष्ट करतात आणि त्या कष्टांनी माझ्या हृदयामध्ये काहीतरी व्याकुलता येणं आणि मला काही करून दाखवणं. याच्यासाठी आपण अदानी आणि अंबानी असण्याची गरज नाही आहे, कोणी श्रीमंत व्यक्ती असण्याची गरज नाही. हे तर आई असणं, वडील असणं, भाऊ असणं, बहीण असणं आणि आपण एकमेकांचं एक त्या नात्यामध्ये काहीतरी खूप छान असे भावबंध असणं, हे तर इथेच आहे. दुसरी गोष्ट मूल्य. ही मूल्य जी आहे ती जोपासण्यासाठी आपण प्रत्येकजण आग्रह निग्रह करू शकतो. तो काय फक्त मुंबईच्या लोकांनी करायचा, पुण्याच्या लोकांनी करायचा, नाशिकच्या लोकांनी करायचं असं नाही. इथल्या ग्रामीण भागातल्या माणसांना सुद्धा नाही, मी प्रामाणिकपणेच करणार, मी चुकीच्या मार्गाने करणार नाही. ही मूल्य जी आहेत या मूल्यांमधनं त्याला एक नवीन ऊर्जा मिळू शकते. आणि मग जे मगाशीपासून आपण सगळं म्हणतो की न्यूनगंड आहे आणि मेहनत करण्याची तयारी नाही आहे, हे कशातून येत आहे? तर या मूल्यांच्या अभावामुळे आणि भावनिक ओलावा नसल्यामुळे. भावनिक ओलावा तयार झाला आणि त्याला मूल्यांचं अधिष्ठान मिळालं तर त्यातून मग कोणतं तरी स्वप्न पाहण्याची जिद्द आणि त्या स्वप्नांकरता मेहनत करण्याची तयारी ती तयार होते. मेहनत केली पाहिजे हे प्रत्येकाला माहिती आहे, पण मेहनत का होत नाही आहे? कारण ती मेहनत करण्यासाठीची जी इच्छाशक्ती, त्या इच्छाशक्तीसाठी लागणारी भावनिक ओल ती नसते. तो भावनिक ओलावा आपल्या हृदयामध्ये पाझरत नाही आणि त्याच्यासाठी नैतिक अधिष्ठान नसतं. तर जसं रामदास स्वामींनी म्हटलंय की वन्ही तो चेत वावा रे चेतविताची चेततो आणि विवेक तो जाणेचे त्याचा जागविता जागतो. वन्ही चेतोदेशय चेतत नाही. जर आपण एखाद्याच्या मनात हे स्फुल्लिंग जागवायचं आहे तर ते आपोआप नाही होणार, ते कोणी ते जागवलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट विवेक जो आहे तो विवेक जागवल्याशिवाय जागत नाही. वन्ही तो चेत वावा रे चेतविताची चेततो. वन्ही जसा चेतवल्याशिवाय चेतत नाही, विवेक सुद्धा तसा जागवल्याशिवाय जागत नाही. या सगळ्या युवकांच्या मनामध्ये तो विवेक, मग तो करिअरबद्दलचा असेल, आयुष्याबद्दलचा असेल, तो जागृत झाला, त्याला भावनांची जोड मिळाली आणि त्याला मूल्यांचं अधिष्ठान मिळालं, तर मग या गोष्टींसाठी लागणारी इच्छाशक्ती, त्याच्यासाठी लागणारी चिकाटी आपोआप येणार. नक्कीच. म्हणजे अगदीच नकारात्मक गोष्टींना स्वतःवरती हावी न करता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रचंड जिद्द, ताकद आणि कामामध्ये सातत्य ठेवून आपण प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळेल. कॅमेरामॅन जयसह मी दिया झाटे, जीवनदीप वार्ता, गोवे.